लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका आता मात्र एकदम निर्णायक वळणावरती आली। आतापर्यंत आपण पाहतोय की सखी एकटी लढा देत आहे, पण आत्ता हा लढा तिने आता धरलेला आहे कान्हाच्या मदतीने। आणि त्याच वेळेला कान्हाच्या मदतीने ज्या वेळेला ती आता लढा देणार आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तिला न्याय मिळणार आहे। कारण आता कान्हाने तिला अशा काही ट्रिक्स आणि टिप्स दिल्यात की त्यानंतर मग आता कोर्टामध्ये अशा पद्धतीने तिला खेचण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलाय। कोर्टामध्ये मात्र आता मनस्विनीची ततपप झालेली आहे आणि मनस्विनी या सगळ्यामध्ये अशी काही अडकले की तिला तिथून वाचायला चान्स सुद्धा मिळणार नाहीये। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासाच व्हिडिओ चुकवू। आता इकडे कान्हाने सखीला वकील बघून दिलाय आणि त्यानंतर मग आता वकिलाला सखी सांगत आहे, एक काम करा, तुम्ही आता मनस्विनी सरकारकडे जा, माझी वकील म्हणून तुम्ही तिकडे जा। पण त्याच वेळेला तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही आता ती जे काही बोलेल ना ते सगळं रेकॉर्डिंग याच्यामध्ये करायचं आहे। कारण ती मोठी धूर्त बाई आहे आणि ती मग कुणालाही ऐकणार नाहीये। म्हणून आता मी जे काही सांगते ना ते आता एकच गोष्ट करायची, तुम्ही याच्यामध्ये रेकॉर्डिंग करायचं आणि ज्या वेळेला रेकॉर्डिंग होईल ना तेच आपल्याला पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करता येईल। कारण कोर्टामध्ये ती बाई ताकास्तूर कुणालाही लागू देणार नाहीये आणि कुणालाही ती आता कळू देणार नाहीये की तिच्या डोक्यामध्ये काय चाललंय। म्हणून जर का तुम्ही इकडे रेकॉर्डिंग करून घेतलत ना तर ते बरं पडेल। असं म्हटल्यावर ती सांगायला लागते, ठीक आहे, मी आता सरकारच्या इथे जाते आणि त्यानंतर मग आता मी लवकरात लवकर रेकॉर्डिंग सुद्धा करून घेते। असं म्हणत ती आता रेकॉर्डिंग करण्यासाठी सरकारच्या इकडे जाते। बरं, तोपर्यंत इकडे आता सांगत आहे ती म्हणजे पेपर तर हरवलेले आहेत ना, पेपर कुठे गेलेत, काय गेलेत याच्याबद्दलची तिला काही माहीत नाहीये सरकारला। म्हणून आता ती इकडे चिडलेली आहे आणि ती सांगते, तुझ्यामुळे, तू कशाला कडमडाला तिकडे आता गेली होतीस, काय गरज होती तुला, असं म्हणत ती नंदाला ओरडत आहे। आणि त्यावेळेला नंदा म्हणते, भास्कर, तुला असं वाटत असेल की मी या सगळ्यामध्ये तुला घाबरेन किंवा आता तुला भीन आणि मी तुला सगळं खरं बोहे करेन, तर तू माझ्याकडे तुझं गुपित आहे, माहिती आहे ना, की विसरलीस की आता तुझं गुपित माझ्याकडे आहे आणि आता मी ते गुपित कधी पण फोडू शकते। यावरती ती म्हणते, बास, सारखं त्याची मला धमकी द्यायची नाहीये, मी आता कोणत्याही तुझ्या धमक्यांना घाबरत नाहीये। आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, नको घाबरूस, पण ज्या वेळेला ते सत्य बाहेर येईल ना त्यावेळेला मात्र आता तुला घाबरायलाच लागेल। असं माझ्या विरोधात जाण्याचा अजिबात प्रकार करू नको, असं म्हणत ती आता तिला चांगलीच धमकी देते। पण आता तोपर्यंत इकडे आता म्हणजे तिला भेटण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे वकील आलेलं समजताच मनस्विनी बाहेर येते आणि मनस्विनी सांगायला लागते, बोला, काय करायचंय तुम्हाला, बोलायचंय। आणि यावर इकडे तोपर्यंत आता सखीची वकील आलेली आहे आणि सखीची वकील सांगते, सखीने कोर्टामध्ये केस टाकले, तुम्ही फसवून प्रॉपर्टी तिच्या ताब्यात, तुमच्या ताब्यात घेतलेली आहे। आणि त्यावरती मनस्विनी म्हणते, फसवूनचा काय अर्थ आहे, तिने आता स्वतः या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत। आणि त्यावरती ती सांगायला लागते, नाही, पण आता या सह्या तुम्ही फसवून घेतलेल्या आहेत असं सखीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आता ही प्रॉपर्टी सखीच्या नावावरती पुन्हा करावी लागेल। आणि त्यासाठी सखीने कोर्टामध्ये आता इकडे अर्ज दिलेला आहे, तुम्हाला काहीही करून ही प्रॉपर्टी आता सखीच्या नावावरती पुन्हा एकदा करावीच लागणार आहे। आणि त्यावरती ती सांगायला लागते, जा, सखीला सांगा काय करायचं ते करा, पण मी कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टी सखीच्या नावावरती आता करायला अजिबात तयार नाहीये। असं म्हटल्यावरती ती सांगते, तुम्ही फसवणूक करताय। यावरती ती सांगते, मी माझ्या वकिलाला कॉल करते आणि वकिलाला कॉल करून ताबडतोब तुम्हाला आता नोटीस पाठवते। यावरती मग आता सखीची वकील सांगायला, मग आता ती सांगते सखीचे वकिलांना की माझे वकील येतच आहेत। यावरती सखीचे वकील आता तिला सांगायला लागतात, ठीक आहे मॅडम, तुम्हाला आता या सगळ्यामध्ये वाटत असेल ना की आता, आणि मी तोपर्यंत इथे बसते। मग सखीची वकील काकींसोबत बोलायला लागते आणि काकी आता सांगायला लागते, हिने खरंच फसवूनच प्रॉपर्टी घेतलेली आहे। यावरती सखीची वकील आता पाटील वकील सांगायला लागतात, हे बघा, तुम्ही चिंता करू नका, आम्हाला सगळं काही माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये आता इकडे कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्हाला घाबरायची काही गरज नाहीये, तुम्ही तुमचं स्टेटमेंट सुद्धा देऊ शकता। तोपर्यंत मग आता मनस्विनी सांगायला लागते, त्या सखीने तिच्या आईच्या नावावरती प्रॉपर्टी करून घेतलेली आहे। आईच्या नावावरती प्रॉपर्टी
करून दिलेली आहे ना, आता इकडे मग तिला काय प्रॉब्लेम आहे यावरती मग आता पाटील वकील सांगायला लागतात, आईच्या नावावरती जरी प्रॉपर्टी केली असेल ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे आता तुम्ही तिची आई नाही आहात असं तिचं म्हणणं आहे. तुम्ही आता फसवून तिच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे. यावरती ती सांगायला लागते फसवूनचा काही संबंधच नाहीये. म्हणजे आता हे सगळं तिने मुद्दामच केलेलं, तिने स्वतःच्या नावातच केलेलं आहे ना. माझ्या नसेल मी तिची आई, नाही आहे मी तिची आई, करते मी ओपनली कबूल, पण आता तिच्या आईच्या नावावरती केले. पण सध्या मी तिची आई म्हणून आहे. केले डोळ्याची सर्जरी मी, अजून काय DNA केला तरी पण मॅच होणार आहे. जा, तुम्ही कोर्टामध्ये काही सिद्ध करू शकणार नाही आहोत. झालं. आता सखीला तेवढंच हवं असतं, कारण आता जे काही रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग हवं ते मिळालेलं असतं आणि त्याचमुळे रेकॉर्डिंग मिळाल्यामुळे आता मात्र वकील तिकडून निघून सखीची वकील आता लगेचच ते रेकॉर्डिंग सखीकडे देते. सखी खूपच खुश झालेली आहे आणि उद्या कोर्टामध्ये आपल्याला याच रेकॉर्डिंगचा उपयोग होणार आहे. हेच रेकॉर्डिंग आपल्यासाठी उद्या कोर्टामध्ये पुरावा ठरणार आहे. वकील सांगायला लागतात, खरं सांगू का, तर आता आपण स्वतः दिलेलं स्टेटमेंट हे मात्र कोर्टामध्ये भरभक्कम पुरावा होत नाही. हां, पण आता तिला तपासणी करण्यासाठी हे आता पुरेसं आहे. तिची तपासणी सुरू होणं हे सध्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत मग आता सांगायला लागते ती म्हणजे इकडे आता नंदा सांगते, बघ सखीने वकील पण बघितला, तिचा नवरा तिला आता मदत करतोय आणि तिच्यापर्यंत वकील सुद्धा पोहोचवलाय. असं असताना आता इकडे तू मात्र मूर्खासारखी अशीच राहशील. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे काका आलेले आहेत आणि सखीने तुला कोर्टात खेचले ना, उद्या खऱ्या अर्थाने तुझे 3:13 वाजणार आहेत. सखी तुझे कोर्टामध्ये आता कसे 12 वाजवते ना बघ. यावरती ती म्हणते, सखीने काही करू दे, वकील करू दे, जज खरेदी करू दे, सखी माझं काहीच करू शकणार नाही. काका विचार करतायत की खरंच ही इतका ओव्हर कॉन्फिडन्स कशाच्या जीवावरती हिला आहे काय, असं मोठं हिने इतकं हे केलंय की हिला इतका ओव्हर कॉन्फिडन्स आलेला आहे असं म्हणत काका सुद्धा आता जरा गडबडलेले आहेत. नक्की काय चाललंय त्यांना सुद्धा माहीत नाहीये. बरं, तोपर्यंत मनस्विनी सांगायला लागते, मी बघते ना उद्या कोर्टात काय करायचं ते. सखीच्या वकिलांनी सखीला ते रेकॉर्डिंग दिल्यावरती सखी सांगते, आपल्याला निदान किमान आता ही मनस्विनी नाहीये हे तुम्ही कबूल केले हे तरी कोर्टात सिद्ध करू शकतो ना. वकील म्हणतात, नक्कीच, हे तर आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो. झालं. सखीच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलाय, ती कान्हाला भेटाय आणि ती कान्हाला तो पुरावा दाखवते. तुझ्यामुळे खरं तर हे शक्य झालंय. मी आता माझ्याच कोशामध्ये अडलेली होते आणि मला आता कोणालाही पाहायचं पण नव्हतं काय चाललंय ते, पण तू आता मला या सगळ्यामध्ये एक दिशा दाखवलीस. कान्हा म्हणतो, ते माझं काम आहे, कारण आता सरकार ही माझी सुद्धा दोषी आहे. आणि त्यावरती सखी म्हणते, म्हणजे तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस असं मला नेहमीच वाटतं. अजूनही काही सत्य अशी आहेत का की जे माझ्यापासून लपवली जात आहेत. यावरती तो म्हणतो, हो आहेत. माझं मुळातच त्या घरात येण्याचं जे काही मोटिव्ह होतं ना, ते मोटिव्ह वेगळं होतं आणि ते मात्र आता मी तुला आत्ता सांगू शकत नाहीये. मी सांगेन, वेळ येईल तेव्हा सांगेन, पण मी तुला सांगतोय, हो एक सत्य आहे जे मी लपवते. कोर्टाची हिअरिंग झाली ना की त्यानंतर मी आता तुला ते सत्य सांगेन. आणि त्यावरती सखी सांगते, असं काय आहे की तू आता इकडे फसवून आलास. तो म्हणतो, मला फसवायचं नव्हतं. मनस्विनी ज्याप्रमाणे तुझी गुन्हेगार आहे ना, ती माझी सुद्धा गुन्हेगार आहे, पण हे सगळं काय आहे हे कोर्टाच्या हिअरिंग नंतर मी तुला सांगेन असं म्हणत कान्हाने काहीही सांगण्यास नकार दिलाय. बरं, तो कोर्टामध्ये हिअरिंग सुरू झालेली आहे. कान्हा आणि या वेळेला काका सुद्धा आलेले आहेत. पुरुषोत्तम काकू हे दोघं पण आलेले आहेत. आणि त्याच वेळेला पाटील वकिलांनी आता इकडे सगळ्यात पहिलं ते स्टेटमेंट कोर्टासमोर ठेवलंय आणि या बाईने कशा प्रकारे फ्रॉड केलाय हे कोर्टासमोर आणलंय. मुळातच मिलॉर्ड, ही बाई मनस्विनी नाहीये. आता मनस्विनी म्हणजे इकडे आलेली आहे ती तेजस्विनीचे कपडे घालून, साडी बिडी नेसून, प्रामाणिकपणाचा आव आणत. आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती सांगायला लागते की ही बाई तेजस्विनी आहे. यावरती मनस्विनी म्हणते, काय माझं तुम्ही डोळ्याचा रंग बघा, सखीसाठी माझा DNA टेस्ट करा. आणि त्यावरती मग आता हेच रेकॉर्डिंगमध्ये बोललेलं हेच की मी डोळ्यांचं ऑपरेशन केलंय, मी आता माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करून DNA टेस्ट सुद्धा मॅच होणार, कारण मी तिची सख्खी मावशी आहे. हे सगळं कोर्टासमोर सादर केलंय आणि जज साहेबांनी निर्णय दिलेला आहे. जज साहेब सांगतात, मुळातच या सगळ्यामध्ये आता जरी कोणताही माणूस त्याचे DNA बाचीसोबत मॅच होऊ शकतात, डोळे हे करू शकतो, पण आता त्याचे
फिंगरप्रिंट तो कधीच बदलू शकत नाहीयेत. तेजस्विनी मॅडमचे जुने फिंगरप्रिंट शोधून ह्यांचे फिंगरप्रिंट मॅच करण्यात यावे. इथेच आता मनस्विनी अडकलेली आहे आणि इथेच तिच्या मातीत मोठा गेम झालाय. मनस्विनीला या सगळ्यामध्ये करायला गेली एक आणि झालंय भलतं. रेकॉर्डिंगमुळे कोर्टाने किमान हे तरी मान्य केलंय की याच्यावरती तपासणी व्हायला पाहिजे. आता खरी तपासणी सुरू झालेली आहे आणि त्याच्यातच आता इकडे तेजस्विनी नाही मनस्विनी आहे हे सिद्ध होण्याचा पहिला मार्ग आणि मग त्यानंतर कोर्टामध्ये पेपर सुद्धा सखीच्या नावावरती होणार. कसं होणार, काय होणार, येणाऱ्या भागात कळणार आहे.